दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कोकणामध्ये आणि त्याचबरोबर मराठवाड्यात मुसळधार पाऊस होईल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर दुसऱ्या नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये पुन्हा एकदा आता जोरदार पावसाला सुरुवात बघायला मिळणार असून शेतकरी मित्रांनो सतर्क राहणे देखील गरजेचे आहे। तसं तर पाऊस आता पुन्हा एकदा 48 तासानंतर तर काही भागात खूप तीव्र होत जाणारच आहे, कारण मोठा बदल हा वातावरणामध्ये आपल्याला पुन्हा एकदा नव्याने दिसून येत आहे। तर कोणत्या जिल्ह्यात तुफान पाऊस आहे, कुठे मुसळधार पाऊस, सर्व अंदाज सविस्तर माहिती या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल। कारण की अचानकपणे तुफान पाऊस हा दाखल होत आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये तर एका रात्रीमध्ये ढगफुटीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे सर्वांना माहिती आहे। काही ठिकाणी जनावरे वाहून गेले, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे काही छोटे तलाव असतात ते मोठ्या प्रमाणात ओसंडून अचानकपणे जास्त प्रवाहामध्ये वाहू लागले। नदी नाल्याचे पाणी शेतामध्ये शिरले, त्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले। ते पण एका रात्रीमध्ये अचानक तसा पाऊस झालेला होता। मात्र आता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस राज्यामध्ये दाखल होत आहे। आता कोणत्या जिल्ह्यात मोठा अलर्ट असेल, सर्व काही अंदाज आपण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती नक्की टाका। तसेच तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा, तुमच्या जिल्ह्यात नेमका पावसाचा काय अंदाज राहील। सविस्तर माहिती आपण देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत। तर चला आता सविस्तर हवामान अंदाज बघूयात। तर यामध्ये इकडे बघा, मध्यम ते जोरदार पावसाला आता सुरुवात होणार आहे। येत्या 2 तासातच एक मोठा अलर्ट पावसाचा आपल्याला बघायला मिळत आहे। तो म्हणजे इकडे विचार जर केला तर लोणार असेल, कारंजाचे भाग असतील, या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्यापर्यंत पावसाचं वातावरण आहे। मात्र इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, लोणार, वाशिमच्या भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार असून मोठा अलर्ट हा पावसाचा पाहायला मिळू शकतो। श्रीरामपूर, वैजापूर, कन्नड, मालेगाव, मनमाड, पाचोरा या भागात देखील मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे। तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा आपल्याला पाहायला मिळणार असून जोरदार हजेरी पावसाची लागू शकते। मालेगावच्या भागामध्ये, मनमाडच्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे। काही ठिकाणी तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। पैठण, सेलू, हिंगोली, उमरखेड, पुसदच्या भागात देखील मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल। अकोला, खामगावला देखील येत्या 2 तासात जोरदार अलर्ट आहे। चिखली, कारंजा, वाशिमच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अलर्ट आपल्याला हा बघायला मिळू शकतो। हे देखील लक्षात घ्यावे। काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं वातावरण हे येत्या 2 तासात पाहायला मिळणार आहे। तर चला आता सध्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे। अचानकपणे रात्रीत मोठा अलर्ट पावसाचा कोणत्या जिल्ह्याला बघायला मिळेल, पुढच्या 2 तासात जोरदार पाऊस कोणत्या भागात पाहायला मिळेल, आता सर्व काय अंदाज बघायला मिळेल। इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इकडे बघा, आता येत्या 2 तासाचा विचार करता मोठा अंदाज तर बघायला मिळतच आहे। सध्या स्थितीला काही भागात पावसाने आपला जोर, व्याप्ती आता वाढवण्यास सुरुवात केलेली आहे। आता काही ठिकाणी तीव्रता आणखीन वाढत जाण्याचा अंदाज तर आपल्याला बघायला मिळेल। सध्या जर विचार केला तिकडे सोलापूर जिल्ह्याचे काही भाग असतील, त्याच्या आसपासचे काही बेटलेचा भाग आहे एक म्हणून त्या ठिकाणी, तसेच जामगावच्या उत्तर भाग असेल, मांगोलीचा उत्तर भाग असेल, जोरदार पावसाला सध्या सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी थोडीशी तीव्रता आणखीन वाढू शकते। पंढरपूरच्या आसपासच्या भागात जोरदार पाऊस सध्या सुरू झालेला आहे। मध्यम ते जोरदार पावसाने अखेर हजेरी लावण्यास आता सुरुवात केलेली आहे। याची व्याप्ती व तीव्रता लवकरच वाढणार असून मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल। तीव्र पावसाची शक्यता ही बघायला मिळणार आहे। तर इकडे सांगलीचे भाग असतील, तासेगाव, इस्लामपूर, कोडोलीचे भाग असेल, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। जतच्या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। विटाचे भाग असतील, या ठिकाणी कराडच्या भागात देखील आपल्याला कोडोली, सांगली, जत, वडोदच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतो। काही ठिकाणी तीव्र सरी होण्याचा देखील अंदाज आहे, मात्र यासाठी थोडासा वेळ लागू शकतो, मागे पुढे होईल। मात्र पावसाचा अंदाज या ठिकाणी देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। तसेच इकडे कराडचे भाग असतील, कराडच्या भागामध्ये विटा, कोची, जतचे भाग आहेत, याही ठिकाणी पाऊस लवकर वाढेल। तासगावचे भाग, कोडोली, कोल्हापूर, कुरुडवाडचा भाग असेल, या ठिकाणी देखील लवकरच मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। बार्शी तालुक्यात पावसाने जोर धरलेला असून बार्शी, वैरागला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। परांडाच्या देखील काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढच्या काही तासामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। अशा प्रकारचं वातावरण धाराशिव पर्यंत आहे, करमाळा साईड पर्यंत देखील काही ठिकाणी आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। काही ठिकाणी चांगल्या व्याप्तीचा देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे।
तर या ठिकाणी आता लक्ष द्या. आता ही सध्याची तर परिस्थिती बघतच आहोत. आता पुढच्या 2 तासाचा अंदाज तर पाहू, त्यानंतर आता येत्या 12 तासानंतर व 24 तासानंतर काही जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस वाढणार आहे. त्या पण जिल्ह्यांची नावे सांगतो. यामध्ये इकडे बघा, विचार जर केला तर सर्वाधिक पाऊस इकडे छत्रपती संभाजीनगर, पैठण, श्रीरामपूर, जालना असेल. या ठिकाणी येत्या 24 तासाच्या आत जोरदार ते मुसळधार पाऊस पुन्हा एकदा सुरू होत आहे, त्यामुळे सतर्क राहा. तसेच इकडे चिखलीचा काही भाग असेल, सिल्लोडचा काही भाग असेल, कन्नड, पाचोरा त्या साईडला, उत्तर साईडला लोणार आहे, वाशिम आहे. या ठिकाणी येत्या 12 ते 24 तासानंतर जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. धुळे, जळगावला एक चांगला मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज तर राहणारच आहे. शिरपूरचे भाग असेल, या ठिकाणी तर 12 तासाच्या नंतर जोरदार पाऊस बघायला मिळेल. उद्या चांगल्या पावसाची तर शक्यता आहे. तसेच इकडे यावल, सौदा, चोपडा, बुरहानपूरचे भाग असतील, बालवडचे भाग असतील, मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. लवकरच सक्रिय होईल. छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, श्रीरामपूरच्या भागामध्ये जोरदार पाऊस राहणारच आहे. सेलू, लोणार, वाशिम, पुसद, हिंगोलीच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची व्याप्ती ही आपल्याला येत्या 12 तासाच्या नंतर बघायला मिळेल. त्यापूर्वी त्या 2 तासामध्ये काही जिल्ह्याकडे पाऊस सध्या सरकणार आहे. त्या जिल्ह्यांची पण नावे सांगतो व सध्या कुठे पाऊस सुरू आहे ते एकदा जाणून घ्या. तर यामध्ये इकडे बघा, कन्नडचे भाग असतील, अंबलाचा भाग असेल, पैसवरचा भाग असेल. या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार हतनूरच्या भागात पाऊस पाहायला मिळेल. चाळीसगाव, नांद्रे, मालेगावच्या भागामध्ये एक मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची व्याप्ती ही बघायला मिळणार आहे. तीव्र पावसाचा अंदाज राहणार आहे. सिल्लोडच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील. कन्नडच्या भागामध्ये अंबाला, तालवेडचा भाग असेल, नांदगाव, मनमाडचे भाग असेल, मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते. तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा सक्रिय होतानाचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. येत्या 2 तासात मालेगावला पाऊस वाढणार आहे. तसेच इकडे सटाणाच्या भागात देखील पाऊस वाढणार आहे. तर काही जिल्ह्यात आता एक मोठा अलर्ट बघायला मिळत आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आता तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे, तर चला आता अशा जिल्ह्यांची नावे आपण बघूयात. तर यामध्ये इकडे बघा, आता अकोल्याच्या भागामध्ये त्या 2 तासात पाऊस सरकणार असून विजांसह पाऊस येत आहे. शेवगावच्या भागामध्ये, खामगावच्या भागामध्ये लवकरच पावसाची तीव्रता वाढण्याची एक शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिशय तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. शेवगाव, खामगावचे भाग असतील, मलकापूरचे भाग असतील, या ठिकाणी लवकरच मोठं पावसाळी क्षेत्र दाखल होईल. मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे बघायला मिळणार आहे. यामध्ये अधिक विजांचा कडकडाट राहणार आहे. प्रचंड विजांसह पावसाचा अंदाज येत्या 2 तासात आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहणे देखील गरजेचे आहे. तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही सक्रिय होत आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये. मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच इकडे शिरपूर, जळगाव, नंदुरबार, साक्री, धुळे, पाचोरा, मालेगाव, कन्नड, सिल्लोड, मनमाड, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, जालनाचे भाग असतील, मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पैठण, बीड, अहिल्यादेवीनगर, सेलू, माजलगावच्या भागात लवकरच पावसाचा जोर वाढण्याचा देखील अंदाज आपल्याला स्पष्टपणे दिसून येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला येत्या 12 तासाच्या आत सुरुवात होणार आहे. पुन्हा एकदा पाऊस आता आपला जोर वाढवणार असल्यामुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता जास्त बघायला मिळू शकते. तर चला आता कोणत्या भागात कसा पाऊस राहील ते देखील आता लगेच जाणून घेऊयात. आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण पुढच्या 2 तासाचा अंदाज व त्यानंतर 24 तासाचा एक अंदाज बघणार आहोत. कोणत्या भागात कसा पाऊस राहील ते तुम्हाला पाहायला मिळेल. तर इकडे बघा, यामध्ये विचार जर केला तर सध्या गुजरातच्या आसपासच्या भागामध्ये अतिशय मुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टीसारखं पावसाचे क्षेत्र नवीन निर्माण झालेलं आहे. यामुळे या भागात एक पाऊस चांगला सुरू आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये. मात्र पुन्हा एकदा आता राज्यातील बऱ्याच भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अशाच प्रकारे वाढणार आहे. सध्याचा विचार करता अहमदाबाद ते उदयपूरच्या भागापर्यंत अतिमुसळधार पावसाने सध्या वेढा घातल्याचं आपल्याला दिसून येत आहे. तर कोटा, इंदोरेच्या भागापर्यंत एक मुसळधार स्वरूपाच्या पावसाने आता वेढा घातलेला असून तीव्र मुसळधार पाऊस सध्या सुरू झालेला आहे. यामुळे या भागात विजांचा कडकडाट देखील अधिक बघायला मिळत आहे. उज्जैनचे भाग असतील, या ठिकाणी म्हणजे खूप जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. याच प्रकारे पावसाचं आगमन पुढच्या काही तासानंतर व 24 तासाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये एक दाखल होईल असा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी तीव्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. तर यामध्ये चला आता सर्वाधिक पाऊस नेमक्या कोणत्या भागामध्ये अधिक पडणार आहे, कोणत्या भागात व्याप्ती राहील सांगतो. येत्या 2 तासात एक काही भागात चांगला पाऊस वाढणार आहे. त्या जिल्ह्यांची नावे आता आपण जाणून घेऊयात.
तर पहिला जिल्हा आहे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यात हलका पाऊस राहील, जास्त नाही, पण जोरदार पाऊस आता येत्या 2 तासात जालना जिल्ह्यात एक सक्रिय होईल असा अंदाज आहे. यामध्ये सिल्लोड, जालना, लोणार, चिखली, वाशिम, खामगाव, पाचोराचे भाग असेल. मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आपल्याला बघायला मिळू शकते. तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. येणारा पाऊस हा खूप जोरदार बघायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटासह राहणार आहे, कारण आता इथून पुढचे सर्व पाऊस हे विजांच्या कडकडाटासह राहणार आहेत. कोणताच पाऊस असा राहणार नाही की त्यामध्ये विजा नसतील. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, यापासून सुरक्षित राहणं गरजेचं आहे. जनावरांची योग्य ती काळजी घ्या. झाडाखाली जनावरांना बांधू नका, कारण की थोडंफार जरी आभाळ असलं तरी त्यामध्ये पाऊस कमी किंवा विजा अधिक देखील काही ठिकाणी असा प्रकार बघायला मिळू शकतो. त्यामुळे एवढी काळजी तुम्हाला नक्की घ्यायची आहे, कारण की काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विजा पडल्यामुळे नुकसान होत असतं. तसेच सिल्लोड, कन्नडला येत्या 2 तासामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. सध्या जरी वाटत नसलं की पाऊस जास्त यायचा नाही, मात्र येत्या 2 तासात बदल होऊन खूप तीव्र स्वरूपाचा बदल वातावरणात दिसून येणार असून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा आपल्याला बऱ्यापैकी काही भागामध्ये पाहायला मिळू शकतो. हे देखील सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावे. मोठ्या प्रमाणामध्ये एक बदल आपल्याला वातावरणामध्ये स्पष्टपणे आता दिसून येत आहे. तर चला, आता अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये व्याप्ती वाढेल, तर यामध्ये इकडे पुसद, कारंजा, दरवा, डिग्रस, सुर्वे या भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहील. मेहकर, रिसोड, लोणार, चिखली, परतूर, बुलढाणा मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार स्वरूपाच्या पावसाचं आगमन होणार आहे. अकोला, मूर्तिजापूर, खामगाव, परतूरचे भाग मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पाऊस राहणार आहे. अकोट, तेल्हारा, जळगाव, जामोद, अमरावती, मोजरी, आर्वी, आष्टी, दर्यापूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार तर काही भागात येत्या 2 तासात मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. आता लक्ष देऊन राहिलेला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर चला, आता तीव्र पाऊस कुठे होईल तो अंदाज पाहूयात. तर यामध्ये इकडे बघा, अकोट, तिल्लारा, जळगाव, जामोद, बुरहानपूरच्या भागात जोरदार व्याप्ती राहणार आहे. मलकापूर, सौदा, यवतमाळ, जळगावच्या भागात मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे. बीड, लातूरमध्ये मध्यम पाऊस राहणार आहे. जळगाव, पाचोरा, धुळे या ठिकाणी देखील तीव्र पावसाचा अंदाज आहे. नंदुरबारला पावसाचा जोर वाढणार आहे. येत्या 2 तासात एक मोठा बदल होऊन आपल्याला चांगलं जोरदार पावसाळी वातावरण या भागामध्ये बघायला मिळू शकतं. तर रोजची रोज अंदाजसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला लाईक करा. नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अंदाजासोबत. धन्यवाद.